लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार बदलले जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळते। लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना 35,000चे मताधिक्य मिळाले। त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते आणि यामध्ये शोभा बनशेट्टींचा प्रभागातून 13,000चा लीड मिळाला। शहर उत्तर मतदारसंघात भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्याही वाढताना दिसत आहे। विजयकुमार देशमुख हे सलग 4 टर्म आमदार आहेत। जर पक्षाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवला तर निश्चित या मतदारसंघात इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल। त्यामुळे सोलापूरच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ज्यांना मान मिळाला त्या शोभा बनशेट्टी या शहर उत्तर मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे। महापौर असताना केलेल्या कामांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। बनशेट्टी कुटुंबाला कैलासवासी बनशेट्टी अप्पांचा मोठा राजकीय वारसा आहे। तसेच त्यांचे वडील सिद्धरामप्पा पाटील हे सुद्धा मोठे राजकीय व्यक्तिमत्व मानले जाते। महापौर पदाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात शोभा बनशेट्टी यांनी उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला सभागृहात मंजुरी घेतली। हे त्यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचे काम मानले जाते। कचऱ्याचे शेकडो कोटींचे टेंडर रद्द करून त्याच पैशातून थेट घंटागाड्या घेतल्या। त्यामुळे शहरातील कचऱ्याचा मोठा प्रश्न मिटला। मेन कचरा डेपो येथे विद्युत निर्मिती सुरू केली। महापालिकेच्या सर्व कार्यालयावर सोलर पॅनल बसवले। त्यामुळे दर महिन्याला 1 कोटींची बचत झाली। पार्क मैदानाला सुशोभित करून हटके लुक दिला। अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत। यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून प्रणिती शिंदे या महिला आमदार म्हणून नेतृत्व करायच्या, आता त्या खासदार झाल्या आहेत। पक्षाने विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातून भाजप महिला आमदार देऊन पक्षाची शोभा वाढवेल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे।